कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही ठीक असाल, खूप जास्त आनंदात असाल। आता वाजलेत सकाळचे 6:15। मी तर ना आज खूप लवकर उठायचं ठरवलं होतं, कारण आज जायचं आम्हाला पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला। असं वाटलं जरा लवकर गेलो तर गर्दी कदाचित कमी असेल आणि नंबर लागेल आमच्या दर्शनासाठी, कारण आज आम्हाला लाईनीला उभं राहून दर्शन घ्यायचंय। पण लवकर उठणं माझ्याच्याने काही होत नाही। किती मी ठरवलं ना की उद्या मी लवकर उठणार तरी काही जमतच नाही। आता माझी आंघोळ वगैरे सगळं काही झालेलं आहे, तर चला आता किचन मध्ये जाऊया, थोडंसं काहीतरी बनवून घेते डब्यामध्ये। कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तर एक गोष्ट फिक्स असते आमच्यासोबत, ती म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या। आता कुठे बाहेर गेल्यानंतर ना मला त्या पोळ्या खायला खूप आवडतं, आणि बाहेर आपण हॉटेलमध्ये वगैरे खातोच, पण लहान मुलं वगैरे असतात, कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही। त्यामुळे असावं म्हणून मी घेतेय थोडंसं बनवून। तर शेंगदाण्याच्या पोळ्या आणि 2-3 चपात्या। आता माझ्या ननंदबाई पण सोबत येणार आहेत, त्यांचं आवरून वगैरे सगळं झालंय, पण त्यामुळेच माझी गडबड चालली आहे। याचे लाडू मी नेहमीच बनवते अभिसाठी, पण लाडू बनवताना थोडंसं जाडसर मी हे शेंगदाणे वाटून घेते, आणि आज बनवायच्यात पोळ्या, त्यामुळे एकदम बारीक मी ते करून घेतलंय। अभिला ना एवढी घाई झाली आहे जायची की मला कपडे घाल मम्मा, त्यामुळे एवढा सगळा पसारा त्याने करून ठेवला इथे। तहान लागल्यावरती विहीर खोदायची म्हणतात ना, तसंच माझ्या बाबतीत आहे। कारण हा जो ड्रेस आहे ना तो मी दिवाळीत घेतला होता, पण शिवणं काही मला झालं नाही। आता आज घालण्यासाठी एकही ड्रेस माझ्याकडे राहिला नव्हता, तर काल उशीरपर्यंत जागून मी हा ड्रेस शिवलाय। तर बघू कसा बसतोय ते। हा ड्रेस तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, त्यामुळे पुन्हा दाखवत नाही बसते। पण या 2 लिपस्टिकचं कॉम्बिनेशन आता माझ्या सध्या खूप जास्त फेवरेट झालंय। तर एक लिपस्टिक आहे इनसाइड कॉस्मेटिकची, ब्राऊन कलर आहे त्याचा, आणि पिंक कलरची आहे बायोटिकची। या दोन्हीचं कॉम्बिनेशन ना खरंच खूप छान दिसतंय, आणि सगळ्यांचं आवरून झालंय। माझ्या मागे खूप गडबड करतायत, त्यामुळे मला वैताग आलाय। आता मी केसांची ना सागर वेणीच घालून घेतली। कुठे जायचं म्हटल्यानंतर मला बरं वाटतं, कारण माझे केस खूप खराब आहेत। रिकामे वगैरे तर ठेवणं त्यांना काही पॉसिबलच नाही, आणि थोडंसं आयलायनर मी लावून घेतलंय। बाकी ते मी रेडी झालीच आहे, कानातलं कोणतं घालावं हे चाललं होतं। आता ड्रेसवर मॅचिंग नाहीये माझ्याकडे, हा एकच ऑप्शन आहे, तोच घालून बघती। आता कसं जरी वाटलं तरी हाच मला ठेवावा लागणार आहे। पण हे कानातलं घातलं ना तर खरंच ते खूप छान वाटायला लागलं या ड्रेसवरती। ग्रीन कलर आहे त्या कानातल्याचा, पण उठून दिसतंय। तर झाली मी रेडी। थांबा एक मिनिट, ओढणी घ्यायची राहिली, तर ओढणी घेतली। आता इथे तर अशा पद्धतीने मी त्याला घेतलंय, स्टाईल केलंय, पण नंतर किती वेळ ती अशी राहीन काही सांगता येत नाही। आणि मी मगाशी ना मी बाहेर गेले होते, तर माझा आबी मला म्हणत होता मम्मा तू छान दिसतीयस। मग मी म्हटलं माझा ड्रेस का? तर म्हटलं नाही तुझं तोंड पण छान दिसतं। तर त्याला म्हटलं म्हण ना आणखी एकदा मला, माझी मम्मा किती छान दिसते। ते असं गोड गोड माझं बाळ आहे। तर ही मोठी टोट बॅगच मी बरोबर घेणार आहे, आणि प्लास्टिकची बॉटल घेतली आहे, कारण जास्त ओझं नको, त्यामुळे त्यातच पाणी घेतलंय। आपला जो डब्बा आहे म्हणजे पोळ्या वगैरे बांधून त्या घेतल्या, आणि पाऊस वगैरे आला तर आबी ओला होईल, त्याचे चेंज करण्यासाठी त्याचा आणखी एक ड्रेस सुद्धा मी सोबत ठेवलाय। आपली मुलं लहान असली ना सोबत, तर त्यांच्याच गोष्टी आपल्याला सगळ्या घ्याव्या लागतात। आता एकदा विचार करून घ्यावा म्हटलं काही राहिलंय की नाही, कारण पुढे गेलं की आमच्या यांची मग ओरडणी चालू होतात, कारण की तू हे घेतलं नाही ते घेतलं नाही। त्यामुळे म्हटलं सगळ्या गोष्टी विचार करून एकदम भरून ठेवाव्यात। आता सगळ्यात महत्त्वाची माझी गोष्ट राहिली होती ती म्हणजे माझी ही छोटीशी पर्स। कुठेही मला जायचं असलं ना तर हेच पर्स मी घेऊन जात असते। जे काही माझा कॅश असेल थोडासाच असतो, पण तो याच पाऊचमध्ये मी ठेवते, आणि ते घेतलं। खूप दिवस झाला आमचं चाललं होतं पंढरपूरला जायचं। फायनली आज आम्ही निघालोय पंढरपूरला, आणि मी खूप एक्सायटेड आहे। तर 7:30 पावणे 8 वाजले असतील बहुतेक, त्या टायमिंगला आम्ही घरातून निघालो होतो। आज ऊन सुद्धा पडायला सुरुवात झाली होती, आणि सकाळ सकाळच्या त्या उन्हाचं एवढं काही वाटत पण नाही। आणि इथे ना जाताना सेंद्रिय गूळ मिळतो एका ठिकाणी, तरी येताना आम्हाला तिथून तो गूळ घेऊन यायचा, आता ते लक्षात ठेवावं लागेल। आणि सगळ्यांनी एवढी घाई गेली माझ्या मागे की नाश्ता करायचा सुद्धा माझा राहून गेला। मी काहीच खाल्लेलं नाहीये, पण देवाला चाललोय त्यामुळे मला तर काही वाटत नाहीये काही नाही खाल्ल्याचं। वातावरण खूप छान झालं होतं। आता पाऊस होऊन गेलेत सगळीकडे, त्यामुळे सगळीकडेच हिरवळ। आणि आमच्यासोबत आता आलेत आमचे हे बंधू आणि सारिकाताई। तर आम्ही कुठेही जायचं असेल ना देवाला, किंवा कुठेही आम्हाला जायचं असेल, आम्ही सगळेजण सोबतच जातो। तर आबीची ओंकारची अशी मस्ती चालली होती गाडीवरतीच, आणि ते म्हणत होता की काय आणलं खायला। तर सकाळी ना 9 वाजता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो होतो। चंद्रभागेच्या कडेलाच आम्ही आमची गाडी पार्क केली होती, आणि मंदिराकडे निघालो।
आम्हाला असं वाटलं की आषाढ महिन्यात पंढरपूरमध्ये खूप जास्त गर्दी असेल, त्यामुळे आषाढ संपून द्यावा आणि श्रावण महिन्यामध्ये जावं. पण तिथं गेल्यानंतर पाहिलं तर एवढी जास्त गर्दी होती. सकाळी 9 वाजता आम्ही पोहोचलो तरी सुद्धा खूप जास्त गर्दी होती. आता पंढरपूरमध्ये गेलोय त्यामुळे अशा पद्धतीचा गंध लावणं तर मस्त आहेच. त्यामुळे मी सुद्धा हा गंध लावूनच घेणार आहे. आणि ना इथे गजरे सुद्धा विकायला होते, ते सुद्धा आम्ही घेतले होते. आणि ते जे गजरे होते ना त्यांवरती एवढ्या मधमाशा बसल्या होत्या. ती व्हिडिओ माझ्याकडून काढायची राहिली, पण भीती वाटत होती तो गजरा डोक्यात लावायचा सुद्धा, कारण असं वाटायचं मधमाशा चावतात की काय. पण ते म्हटले की आम्ही पाळलेल्या माशा आहेत त्या. तर हा गंध मी लावून घेतला. कसा वाटतोय मला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि माझ्याकडून आज चक्क अशी एक गोष्ट झाली की मोबाईलच मी सकाळी चार्जिंगला लावला नाही. आता ना फक्त 18% चार्जिंग राहिली होती माझ्या मोबाईलमध्ये. आणि मग मला टेन्शन आलं होतं की आता मी कसं करणार, कशा व्हिडिओ शूट करणार. पण देवाच्या दारात आलोय आणि देवालाच आपली काळजी असते म्हणतात ना, ते तसं. एका ठिकाणी आम्ही गेलो, त्यांना विचारलं की मोबाईल चार्जिंग लावून घेताय का, तर त्या दादांनी आम्हाला चार्जिंग लावून दिलं. आता मंदिरामध्ये तर काही शूट करायला अलाउड नाही आहे, त्यांच्यापाशीच मोबाईल मी ठेवून गेले होते आणि याच ठिकाणी मोबाईल होता. तिथूनच आम्ही प्रसाद वगैरे खरेदी केला. आम्हाला हळदी कुंकू या गोष्टीसुद्धा घ्यायच्या होत्या, तर ते सगळं घेतलं. आणि ही पाहिली ज्यावेळेस आम्ही बाहेर निघालो ना तेव्हा तो खूपच जास्त गर्दी झाली होती. म्हणतात पंढरपूरमधल्या अगरबत्ती खूप छान असतात, तर ही एक अगरबत्ती मी घेतली. आता मसाला अगरबत्ती पण होती त्यांच्याकडे, पण मी ही सेंटेडच अगरबत्ती घेतली होती. पेढे घेतले आणि इथून आता आम्हाला चंद्रभागेच्या दर्शनासाठी जायचं होतं. एवढी दुकानं वगैरे सगळं काही होतं तिथं. आणि मला असं वाटलं की आभी आता मला खूप त्रास देईल की मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय, पण आभीचं तसं काहीच नव्हतं. आभीचं एक फिक्स ठरलेलंच होतं. आल्यापासून तो म्हणत होता मला होडीत बसायचंय. दर्शन झालं की त्याचं पुन्हा तेच सुरू झालं. तर म्हटलं चल पहिला आपण होडीतच बसून घेऊयात. तर त्याला उचलून मी असं पाण्यातून गेले होते होडीमध्ये. माझ्या मामाचं गाव आहे ना ते नदीच्या कडेलाच आहे आणि तिथे खूप जास्त होड्या असतात. आम्ही लहानपणापासून होडीत बसायचो, त्यामुळे मला तरी त्याचं काही एवढं वाटत नाही. पण आभीसाठी म्हणून आम्ही या होडीमध्ये बसलो होतो आणि खूप पाणी असल्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं तिथे. तर ननंदबाई होत्या, ओंकार होते आणि ते आहेत आमचे भैया. तिथे बसूनच आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि सगळी जी चंद्रभागेच्या कडेची मंदिरं आहेत ना ती सुद्धा इथून दिसत होती. काही बोलायला नको, काही नको, फक्त ना असं बघत बसावं असं वाटलं होतं. आणि इथे कडेला बदकं सुद्धा होते आमच्या, तर ते बघून सुद्धा आबीला खूप नवल वाटत होतं. काय म्हणते प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही पंढरपूरमध्ये येतो ना इथून एक गोष्ट दिसते ती म्हणजे ही. आणि हे आहे इस्कॉन मंदिर. मी त्यांना म्हणत असते की मला त्या मंदिरामध्ये जायचंय, तर यावेळेस आमचं तेही जायचं ठरलंय. आणि इथे बघा पाण्यातूनच संपूर्ण हे दर्शन सुरू होतं. 5 ते 10 मिनिटाचा काहीतरी हा राऊंड होता आणि यासाठी आमचे 200 रुपये त्यांनी घेतलेले होते. लाईनला लागून दर्शन घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं, पण एवढी जास्त गर्दी होती की आम्हाला ते काही पॉसिबल झालं नाही. 2 ते 3 तास तरी कमीत कमी लागले असेल, त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि त्यानंतर गेलो होतो विष्णुपदमध्ये. आता तिथे गेल्यानंतर चंद्रभागेला हे नारळ, पीस आणि ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करतात असं तिथे आम्हाला सांगितलं, त्यामुळेच आम्ही पण घेतल्या होत्या. आणि एवढं जास्त वारं होतं की हा दिवा तर काही पेटत नव्हता आणि त्यामुळे तसंच मी तर डायरेक्ट पाण्यामध्ये ते सोडून दिलं. खाली मंदिर आहे हे इथे माझ्या मागे मंदिर जे दिसतंय ना ते विष्णुपदचं मंदिर आहे, पण ते सुद्धा पाण्यातच होतं, त्यामुळे तिथे जायला सुद्धा चान्स नव्हता. मार्गशीर्ष महिन्यात या मंदिराचं खूप जास्त महत्व आहे. म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात देवच इथे असतात. विष्णुपदचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो गोपाळपूरमध्ये. तर इथे ना खूप सारे कबूतर वगैरे होते आणि जनाबाईची वाकळ असं एक भुयारामध्ये छोटंसं भुयार आहे आणि त्यामध्ये मंदिर आहे, तर तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो. आता इथलं दर्शन झाल्यानंतर म्हटलं चला खूप जास्त भूक लागली, आपण जेवणच करून घेऊया. तर थोडेसे भजी आम्ही घेतले होते, कारण भाजी तर करणं मला झालंच नव्हतं. शेंगदाण्याच्या पोळ्या, काही चपात्या वगैरे केल्या होत्या. आणि इथे बघा अभि हाताने जेवण करतोय. म्हटलं मला चारू नको, मी हाताने जेवण करतो.
शेजारीच आमचे हे बसले होते आणि त्यांना मी म्हणत असते की या व्हिडिओमध्ये पण त्यांना काही यायचं नसतं. पण असो, हा आहे इथला मंदिर परिसर. खूप छान आहे इथलं सुद्धा वातावरण. तर देवाच्या दारात आल्यानंतर थोड्याशा फुगड्या खेळाव्यात असं म्हणतात, त्यामुळे मी सारिकाताईंनी मस्तपैकी इथे फुगड्या खेळल्या होत्या. इथून आता आम्ही गेलो इस्कॉन मंदिरामध्ये. हे आहे राधाकृष्णाचं मंदिर. जसं तिकडून छान वाटतं ना, तसंच ते तिथे गेल्यानंतरही खूप छान वाटतं. दुपारी 12च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो आणि ते म्हणाले की देवाचा जेवण करायचा टाइम झाला, त्यामुळे तिथे ना पडदे लावून घेतले होते. आता देव जेवतायत त्यामुळे आम्हाला सुद्धा इथे प्रसाद मिळाला. जेवण सुद्धा तिथे सुरू होतं, पण आम्ही केलंच होतं, त्यामुळे हाच थोडासा प्रसाद आम्ही बसून घेतला तिथे. आणि 12:30 वाजता मंदिर ओपन होणार होतं. त्यानंतर होती देवाची आरती आणि ती आरती झाल्यानंतर देवाचा झोपायचा टाईम असतो म्हणतात, तर त्यानंतर पुन्हा मंदिर बंद होणार होतं. आता आमच्याकडे टाईम होता, तर म्हटलं चला थोडीशी शॉपिंग करून घेऊया. तर देवासाठीच आम्ही इथे शॉपिंग केली. छोटे छोटे कृष्णाचे, आपल्या बाकीच्या देवांसाठीचे ड्रेसेस होते इथे आणि खूप सुंदर सुंदर होते. तर हा एक ड्रेस मी घेतला होता. खूप छोटे छोटे मुकुटसुद्धा होते, तर हे कॉम्बिनेशन येल्लोचं पण मी घेतलं आणि तोपर्यंत मंदिरसुद्धा ओपन झालं होतं. आता मी काही जास्त बोलत नाही, तुम्हीच देवाचं दर्शन घ्या. माताजी एक साइड, माताजी एक साइड. प्रणाम करा गुडघे टेकून सगळ्यांनी आणि सगळ्यांकडे करू. गोपी पराण धन मदन मनोहर, गोपी पराण धन मदन मनोहर. मंदिरामध्ये आम्ही होतो, पण नाही, मंदिरा शेजारीच एक गार्डन आहे, तिथे खेळायला खूप गोष्टी आहेत. तर तिकडेच अभि आणि ओंकार खेळत बसले होते. तहान लागली म्हणून फक्त तो आमच्या जवळ आला. आता इथलं दर्शन झाल्यानंतर निघायचं, पण ना निघावंसं अजिबात वाटत नव्हतं. खूप खूप छान आहे तिथे, असं वाटत होतं बसून राहावं. आणि पलीकडे पंढरपूरवरून बघितल्यानंतर हे असं दिसत होतं मंदिर. आणि इथून आता आपलं पंढरपूर, पांडुरंगाचं मंदिर सुद्धा इथून दिसतंय. तर खरंच खूप छान आहे इथे. माझा हा मोठा पिंपल बघून तुम्हाला माझा प्रॉब्लेम समजला असेल, पण म्हटलं जाऊ दे, देवावरती आहे विश्वास, त्या भरोश्यावरूनच आम्ही घरून निघालो होतो. दर्शन वगैरे सगळं काही आमचं झालं. आता इथून आणखी एका ठिकाणी जायचा आमचा प्लॅन आहे, ते म्हणजे हे मंदिर. हे आमच्या ओंकारनाथाचं मंदिर आहे इथलं, पंढरपूरमधलं. आमच्या इथली मूर्ती थोडीशी वेगळी आणि इथली थोडीशी वेगळी आहे, पण खूप सुंदर आहे. बहुतेक हे तरुणपणातले महाराज आहेत. आणि तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि आम्ही घरी निघालो. तर दुपारी 3 वाजताच आम्ही घरी पोहोचलो आणि उद्या आहे भावाचा उपवास. तर उद्या आणि परवा या 2 दिवशीचा मिळून एकच व्लॉग शूट करावा असा मी विचार करते, कारण भावाच्या उपवासा दिवशीच आमच्याकडे वारूळ पूजण्यासाठी जातात. आणि मला वाटतं बहुतेक सगळीकडे तसंच असेल, पण आमच्याकडे तरी भावाच्या उपवासा दिवशी जातात. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमी दिवशी मंगळागौरीचे जे खेळ असतात ना, त्या पद्धतीचे खेळ आम्ही खेळतो, झोके खेळतो आणि जी मुलं असतात ते पतंग उडवतात. तर या पद्धतीने आमची नागपंचमी असते, त्यामुळे 2 दिवसाचा मिळून एकच व्लॉग आपण शूट करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे कोणकोणत्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, चॅलेंज व्हिडिओ वगैरे, तर तेही मला कमेंट करून तुम्ही सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.